कराड तालुक्यातील खोडशी व तळबीड येथील मतदान केंद्रावर लहान मुलांना बसवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे निवडणूक यंत्रणेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शिवसेनेचे कराड पाटण संपर्क प्रमुख तसेच सातारा जिल्हा उपजिल्हा प्रमुख सुलोचनाताई पवार मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी खोडशी व तळबीड येथे गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला। या प्रकाराचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित बीडीओ यांनीच या लहान मुलांना मतदान केंद्रावर बसवण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे। ज्या मुलांना मतदान प्रक्रियेबाबत कोणतीही माहिती नाही अशा लहान व शालेय वयातील मुलांना थेट पोलिंगच्या ठिकाणी बसवणे कितपत योग्य आहे असा थेट सवाल सुलोचनाताई पवार यांनी उपस्थित केला आहे। लहान मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी मतदान केंद्रावर कामासाठी बसवणे हे बाल हक्काचे उल्लंघन आहे। निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हे पूर्णपणे अयोग्य आहे अशा शब्दात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारलाय। निवडणूक प्रक्रियेची पवित्रता, पारदर्शकता आणि कायद्याचे पालन अपेक्षित असताना अशा प्रकारामुळे पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या प्रकाराची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी सुलोचनाताई पवार यांनी केली आहे। शेअर घे सोल्युशन इकडे समोर वय काय तुझं कितवीत आहे तुम्ही? नववीत आहे। 16 वर्ष 10वीत असतं माहिती ना? खरं प्रामाणिकपणे वय सांगा काय तुमच्यावरती काही येत नाही। आधार कार्ड आहे विदाउट आयडेंटिटी कार्ड तुम्ही इथं काय करताय? आयडेंटिटी कार्ड शिवाय तुम्ही आतमध्ये काय करता? इथं मतदान चालू आहे। स्कूल आयडी आहे कुठे आहे? घरी आहे। तुम्हाला काय सांगितलं प्रिन्सिपलनं? मदत करायला काय लागलं इथं तर मदत करायला। मग होमगार्ड कशासाठी दिले? नुसती सिक्युरिटी नाही साहेब, जर का काही अडचण असेल, एखादी बाई जर का अपंग असेल किंवा काय असेल तर तिचं लवकर आतमध्ये जाऊन मतदान करणं आणणं हे पण त्यांचं कर्तव्य आहे। आतमध्ये प्रतिनिधी दिलेत, बाहेरच्या लोकांनी जर दारापर्यंत नेलं तर त्या प्रतिनिधींना बाहेरून येऊन आतमधून नेलं तरी चालतं। त्याच्यासाठी ही कामं करायला लहान पोरं नाही लागत। लहान मुलांना चित्रीकरण करू नका मॅडम, अलाउड नाहीये चित्रीकरण। नाही इथलं केलंय प्रश्न नाहीये, लोकांना कळलं पाहिजे इथं काय चाललंय। तुम्ही काय करा, परंतु इथं आता करतायत मी काही सांगितलेलं नाही, त्यांना विचारू शकता। तुमच्या पोलिसांनी तुम्ही काही सांगितलेलं नाही। आम्ही प्रिन्सिपलचा नंबर द्या। पोलीस प्रशासनाचा ह्या मुलांचा आमचा काही संबंध नाही। पण तुम्ही बाहेर काढायला पाहिजे। लहान पोरं तुम्ही कसे अलाउड केले? आम्ही कसं अलाउड म्हणजे त्यांना ते सांगतात आम्हाला, आमच्या प्रिन्सिपलनी यांनी सांगितलं, आम्ही कसं बाहेर काढणार त्यांना? शाळा प्रिन्सिपल शाळा म्हणून नाही साहेब, मतदान केंद्र म्हणून आहे, शाळा म्हणून नाहीये। मग उद्या शाळेचे विद्यार्थी पालक येऊन बसतील चालेल का? शाळा आहे का मतदान केंद्र आहे? आज बोलायची पद्धत ह्यांची हे चालतं। प्रिन्सिपलला तुम्ही फोन करता